पुण्याची ओळख पेन्शनर्स पॅराडाईज अशी असली तरी संस्कृती, इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदानामुळे या शहराने स्वतंत्र वैशिष्ट्य जपले आहे. नियोजनबद्ध विकास, रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढ आणि उद्योगांच्या विस्तारामुळे पुणे आयटी, शिक्षण, वैद्यकीय आणि स्टार्टअप क्षेत्राचे प्रमुख केंद्र बनले आहे. शहराच्या या जडणघडणीत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया यासारख्या संस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असं प्रतिपादन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी केलंय. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभात नवल किशोर राम बोलत होते. हॉटेल ग्रँड शेल्टन येथे आयोजित समारंभात अतिरिक्त कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, BAI महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश मेंढा, BAI पुणे सेंटरचे अध्यक्ष अजय गुजर, उपाध्यक्ष राजाराम हजारे, सचिव डॉक्टर महेश राठी, खजिनदार सुशील अग्रवाल, मावळते उपाध्यक्ष महेश मायदेव, सचिव CH रत्नलानी, सुनील मते आदी उपस्थित होते. अध्यक्षपदी अजय गुजर यांची फेरनिवड करण्यात आली. दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करत अजय गुजर म्हणाले, असोसिएशनच्या कार्यालयाचे नूतनीकरण, बांधकाम क्षेत्रातील सर्व उत्पादक, साहित्य आणि तंत्रज्ञान यांचे भव्य प्रदर्शन, राष्ट्रीय स्तरावरील BAI सदस्यांचे अधिवेशन घेणार आहे. बांधकाम क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करून त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी नियामक मंडळातील रणजित मोरे, जगन्नाथ जाधव, डॉक्टर RB कृष्णानी यांचा तसेच वर्षभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. प्रकाश मेंढा यांनीही मनोगत व्यक्त केलं. मी आपल्याला एवढं सांगतो की BAI इज वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस ऑर्गनायझेशन इन द कंट्री आणि खूप म्हणजे 1941 पासून आजपर्यंत यांचा काम जो आहे खूप सुंदर आणि अबाधित गतीने चालू आहे. मला वाटते आणि माझी धारणा आहे की पुणे शहराच्या विकासमध्ये स्पेशली BAIचा रोल खूपच महत्त्वाचा राहिलेला आहे. खूप चांगले आणि असे एक्सपर्ट लोक मी आज या ठिकाणी पाहिला ज्यांच्या कामामुळे नक्कीच सर्वांना प्रेरणा मिळेल. आणि मला माहिती आहे की एवढे सगळे पोटेन्शियलवाला हा जो ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या मार्फत अजून पुढे खूप चांगले काम होऊ शकते पुण्याला. तर आजचा हा जो शुभ दिन आहे त्यानिमित्ताने जे नवीन लोक आहेत त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि जे काही लोक या संस्थेशी रिलेटेड आहेत त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. आणि BAI अजून चांगला काम पुढे करावा यासाठी मी खूपच मी मनापासून हृदयापासून त्यांना असं शुभकामना देतो. आता आमचं पुढचं विजन म्हणजे आता सर्वप्रथम आम्हाला आमच्या ऑफिसचं एक रिनोव्हेशन करायचं आहे. म्हणजे ते एक वेगळा भाग झाला, पण आम्हाला एक बांधकाम क्षेत्रातलं एक मोठं एक्झिबिशन म्हणजे जे मोठमोठे उत्पादक किंवा जे बांधकामाला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या एकत्र आणून एका ठिकाणी आणून आमचे व्यावसायिक जे आहेत सगळे आमचे जे मेंबर आहेत त्यांना प्रॉडक्टची माहिती होईल आणि या क्षेत्रामध्ये एक मोठं असं एक्झिबिशन आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. तसंच संपूर्ण भारताची MCGC म्हणून आमची एक मीटिंग असते, म्हणजे संपूर्ण भारताचे जेवढे आमचे मेंबर आहेत त्या सगळ्या मेंबरला एकत्र आणून एका ठिकाणी आणून आपल्या बांधकाम क्षेत्राचे जे प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमवर चर्चा करून त्याच्याविषयी सोल्युशन काढण्यासाठी ह्या मीटिंग फार फायदेशीर ठरत जातात. अशी राष्ट्रीय स्तरावरची मीटिंग ते आम्ही आमच्या पुण्यामध्ये आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. आणि तसंच साईट व्हिजिट असतील की वेगवेगळ्या साईट, वेगवेगळे प्रकल्प आज भारतामध्ये चालू आहेत, तर त्या सगळ्या साईटला व्हिजिट करून आमच्या सदस्यांच्या ज्ञानामध्ये भर कशी पडेल, त्यांचा अनुभव कसा वाढेल, नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन मशिनरीचं नॉलेज त्यांचं कसं वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचा आमचा मानस आहे. तसंच वेगवेगळे चर्चासत्र असतील, तसेच गव्हर्नमेंटचे जे अथॉरिटीज आहे त्यांच्याबरोबर लायझनिंग करून आमचे जे प्रश्न आहेत ते सोडवणे, त्यांच्याशी चर्चा करणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आमची सगळी टीम राहणार आहे. आणि अजूनही काही इतर गोष्टी जसजशा आमच्या सभासदांकडून आमच्या पुढे मांडल्या जातील त्या सगळ्यांचं काम पूर्णत्वाला त्यांचं समाधान होईल असं सोल्युशन काढण्याचं काम आम्ही यापुढे करू असा आमचा मानस आहे. पण दरवर्षी आम्ही वेल बिल्ड स्ट्रक्चर कॉम्पिटिशन असेल, कामगारांच्या मुलांना एकत्र आणून त्यांना त्यांचं फेलिसिटेशन करायचं प्रोग्राम असेल आणि ग्रामीण भागामध्ये जिथं मुलींसाठी टॉयलेटची सुविधा नाही आहे आणि सुविधा नसल्यामुळे ज्या मुली आपलं शिक्षण अर्धवट सोडून देतात अशा मुलींसाठी एक सुविधा त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी आम्ही गेले 17-18 वर्षापासून हा प्रामाणिक प्रयत्न आमचा चालू आहे. आणि तो एक आमचा उपक्रम आम्ही यापुढे चालू ठेवणार आहोत. किंवा त्याच्यामध्ये वाढ कशी होईल, आम्हाला इतर देणगीदार किंवा जे स्पॉन्सर असतील त्यांच्यात आणून आम्ही आज 1-2 ठिकाणी करतो, तर आम्ही दरवर्षी 3-4 ठिकाणी आम्हाला कसं वाढ करता येईल आणि मुलींना सुविधा उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.